हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा मॅथमॅटिक्स 1 अल्जेब्रा हा पेपर होणार आहे तुमचा 13 मार्चला. तर 13 मार्चला होणाऱ्या या मॅथमॅटिक्स 1 पेपरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे IMP क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. मॅथमॅटिक्स 1 हा जो तुमचा पेपर आहे यावरती तुमच्या पुस्तकामधून कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला नोट करायचे आहेत आणि पहा, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे तर ते बोर्ड एक्झाममध्ये येणार आहेत का? तर 100% येणार आहेत. बट तुम्हाला हा व्हिडिओ कंप्लीट पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आहे. कारण की प्रत्येक पॉईंट जो सांगणार मी तुम्हाला तो इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की जर तो पॉईंट तुम्ही मिस केला तर तुम्हाला समजणार नाही की जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देत आहे तर ते कशा पद्धतीचे आहेत म्हणून. तुमचे जे टोटल सर्व चॅप्टर्स आहेत मॅथमॅटिक्सचे, मॅथमॅटिक्स पार्ट 1चे, तर 1 बाय 1 सर्वचे सर्व आपण इथं पाहणार आहोत. जसं की तुमचा मॅथमॅटिक्स 1 इथं टोटल जे 6 चॅप्टर्स आहेत, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन्स, फायनान्शियल प्लॅनिंग, त्यानंतर प्रोबॅबिलिटी आणि 6 नंबरचा स्टॅटिस्टिक्स. ओके, हे 6 चॅप्टर्स तुमचे आहेत. तर याची इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर वाईज मी तुम्हाला सांगतो. ओके, तर पहा, सर्वात अगोदर आपण सुरू करूया ते म्हणजेच की चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती असाल किंवा अजूनसुद्धा व्हिडिओ बघत असाल, माझे व्हिडिओ अदर पाहिले असतील पण अजूनसुद्धा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही काय करता? कारण की याच्या अगोदर एवढे इम्पॉर्टंट व्हिडिओज मी दिले प्रत्येक सब्जेक्टसाठी पेपरच्या, तर तुम्ही ते मिस केलेले असतील तर तुम्हाला आता पुढच्या पेपरचा बेनिफिट घ्यायचा आहे. जे मी व्हिडिओज तुम्हाला देणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्ही जेवढे जण सबस्क्राईब कराल तेवढे चांगले व्हिडिओज तुमच्याकडे मी आणणार आहे. म्हणून अजून पहा, 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. लाखो विद्यार्थी व्हिडिओ पाहतात माझे पण चॅनल 90% विद्यार्थी सबस्क्राईबच करत नाही, फक्त 10% विद्यार्थी सबस्क्राईब करतात. आजच तुम्हाला वाटलं तर आपले 2,50,000 विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, तुम्ही फॉलोवर जे आहे कंप्लीट करू शकता. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर इथं ट्राय करा. आपलं टार्गेट आहे या व्हिडिओनंतर 2,50,000 विद्यार्थ्यांची इथं कंप्लीट होण्यासाठी. तर सर्वांनी इथं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण तिथं लवकर पोहोचू. ओके, कारण की एक मोटिवेशन मिळत असते की तुम्हाला असे व्हिडिओज देण्यासाठी. ठीक आहे, तर चला आपण इथं इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं पाहूया. तर पहा, पहिला चॅप्टर आहे तुमचा लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? तुमचं बुक तुम्हाला घ्यायचं आहे. बुकची PDF आहे माझ्याकडे आणि तुम्हाला 1 बाय 1 टिक मार्क करून मी देत आहे की कोणते क्वेश्चन तुमच्यासाठी इथं इम्पॉर्टंट असणार आहेत म्हणून. ठीक आहे, तर तुम्ही इथं पाहून घ्या. समजा आता इथं तुम्हाला काय दिलं आहे, मार्क क्वेश्चन इम्पॉर्टंट, जे मार्क केले आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. जसं की बघू शकता, आता पहिला आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1 मधला फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता तुम्हाला काय फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, म्हणजे हा फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे असे मार्क केले तुम्ही इथं चेक करू शकता. त्यानंतर सेकंड मधले क्वेश्चन बघू शकता इम्पॉर्टंट, हे मार्क केलेले आहेत. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? तुमचं बुक तुमच्याजवळ घ्यायचं आहे आणि यामधले तुम्हाला हे मार्क करायचे आहेत. आता तुम्ही इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तरी तुम्ही काय करायचं, बरोबर पेज नंबर आहे आपलं हे पाहायचं आणि त्यानुसार जे मार्क केले आहेत तुम्ही सुद्धा हे मार्क करून घ्या. ओके, तर व्हिडिओ तुमचा जास्त लॉंग होणार नाही आहे, त्यामुळे हा तुम्ही व्हिडिओ कंप्लीट पहा आणि हे मार्क केलेले क्वेश्चन असेल तुम्ही सुद्धा मार्क करून घ्या लवकरात लवकर प्रत्येक चॅप्टरची. ठीक आहे, मी इथं खाली इथं स्क्रोल करतो आणि तुम्ही इथं काय करून घ्या, सर्व मार्क करून घ्यायचे आहेत क्वेश्चन्स. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहेत तर ते वाले. ओके, तर पाहू शकता जसं आता तुमचा प्रॅक्टिस सेट 2 आहे, 1.2 आहे, तर यामध्ये सुद्धा हे काय केलेले आहेत, मार्क केले आहेत, तुम्हाला इथं चेक करायचे आहेत. ओके, आता त्यानंतर पाहू शकता पुढचा तुम्हाला आहे तो म्हणजेच की जे क्वेश्चन दिले आहेत इम्पॉर्टंट वाले. ओके, यामध्ये पाहू शकता सॉल्व एक्झाम्पल सुद्धा आहेत तुमचे, त्यानंतर एक्झरसाइज मधले सुद्धा काय इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करून दिलेले आहेत. ओके, तर 1 बाय 1 इथं पाहू शकता. जसं की हा सॉल्व एक्झाम्पल आहे इथं ॲक्टिव्हिटी 2 मध्ये, तर हे टाईपचं क्वेश्चन तुम्हाला काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, IMP हा क्वेश्चन दिलेला आहे. ओके, तुम्ही हा मार्क करून घ्या. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 मधले हे मार्क करून दिले आहेत, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, तुम्ही सुद्धा मार्क करून घ्या. मार्क करायचं असेल काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा, मार्क करायची, नंतर व्हिडिओ अजून पुढे चालू द्यायचा. ओके, प्ले करायचा. ठीक आहे, आता पाहू शकता पुढचे अजून तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते इथं पाहू शकता प्रॅक्टिस सेट 1.4 मधले. त्यानंतर पुढचं तुम्हाला सांगतो मी, पुढचे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन जे असतील. ओके, तर यामध्ये पाहू शकता पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगत आहे. ओके, व्हिडिओ स्किप करू नका, अजून इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला मी सांगतो. प्रॅक्टिस सेट 1.5 मधला फर्स्ट नंबरचा, थर्ड नंबरचा,
5th नंबरचा आणि 6 नंबरचा. आता इम्पॉर्टंट पहा, हे जे तुम्हाला लास्टवाले प्रॅक्टिस सेट असतात, यामध्ये जे हे तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात ना, तर हे खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे थिअरॉटिकल म्हणजे तसंही न्यूमरिकलच आहेत, पण हे थिअरॉटिकल म्हणजेच काय, हे लॉंगवाले म्हणजे 3 ते 4 मार्काचे जे क्वेश्चन विचारता, तर ते अशा टाईपचे असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे शेवटचे प्रॅक्टिस सेट असतात, ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, जे आम्ही तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहोत त्यामधले. ठीक आहे. तर हे तुम्ही काय करायचे, पाहायचे. त्यानंतर प्रॉब्लेम सेटमधले सुद्धा तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, इम्पॉर्टंटवाले ते सुद्धा तुम्ही काय करून घ्या, मार्क करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर पाहू शकता हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही वाला क्वेश्चन सॉल्व द फॉलोविंग अँड वर्ड प्रॉब्लेम. ठीक आहे, सॉल्व द फॉलोविंग वर्ड प्रॉब्लेम हा वाला काही इथं इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर पुढे आपण जसं जसं जातो हे पाहू शकता, हे सुद्धा 4 नंबरचा आणि 6 नंबरचा इथं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपला दुसरा इथं काय लागला, चॅप्टर लागला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता महत्त्वाचं, जे मी तुम्हाला वरती क्वेश्चन मार्क करून दिले आहेत, मग त्यामधले येतील का, हे सर्वात विद्यार्थ्यांचं काय असते, कन्फ्युजन असते. पहा सांगतो तुम्हाला, यामध्ये काय होत असते. आता समजा हा क्वेश्चन आहे, आता हा क्वेश्चन मी इथे मार्क करून दिला, तर हा इम्पॉर्टंट आहेच. कसा इम्पॉर्टंट आहे, समजा आता तुम्हाला एक्झाममध्ये आला, 10th क्लासमध्ये कसं असते, 10वीमध्ये तुमचा पेपरमध्ये डायरेक्टली जसाच्या तसा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. आणि काही काही क्वेश्चनमध्ये काय असते, की समजा ते व्हॅल्यू तुम्हाला दिले, की सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. आता इथं काय 31 एजेस ही आपल्याला काय दिलेला नंबर दिलाय. त्यानंतर मनीष एजेस 3 years ago was 4 times the age of सविता, फाइंड द देअर प्रेझेंट एजेस. ओके, मग आता तुम्हाला हे एजचा जो नंबर दिलाय 31, मग यामध्ये काय होऊ शकते, की तुम्हाला एजचा जो नंबर आहे तो चेंज होऊ शकते, म्हणजे व्हॅल्यू चेंज होऊ शकते. जर 31 दिलाय, तुम्हाला होऊ शकते 35 देतील किंवा 45 देतील. ओके, म्हणजे एकूण काय, की तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी मार्क करून दिलेले आहेत, तर जसच्या तसे पण येतात किंवा यामध्ये व्हॅल्यू चेंज करून पण येणार आहेत. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची आहे. कशी, तर जसच्या तसे पण सॉल्व करायचे आहेत आणि त्यामध्ये व्हॅल्यू चेंज करून पण तुम्हाला सॉल्व करून पाहायचे आहेत. म्हणजे एकूण काय तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आहे. फक्त हेच नाही, तर सर्व जे तुम्हाला यामध्ये पूर्ण सांगितले आहे, जसं हे वाले क्वेश्चन्स आहेत, जसं की 4m - 2n = -4. ओके, देन 4m + 3n = 16. सॉल्व द फॉलोविंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड. आता क्रॅमर्स मेथडने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग आता यामध्ये तुम्हाला समजा 4m - 2n दिलेला आहे, मग यामध्ये तुम्ही व्हॅल्यू चेंज करून पाहायचे, जसं की 6m - 3n. ओके, अशा टाईपचं करू शकता. यामध्ये व्हॅल्यू दिल्या आहेत ते चेंज करून पाहायचे आणि ते सॉल्व करून पाहायचं. जेवढं तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व कराल, तेवढी तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. जे मी तुम्हाला IMP क्वेश्चन देत आहे, तर पेपरमध्ये तुम्ही चांगले सॉल्व करू शकता. ओके, आता मी काय करतो, 1 by 1 तुम्हाला चॅप्टर दाखवतो आणि ते तुम्ही इथं मार्क करून घ्यायचे आहेत. ओके.